तर नमस्कार म्हणते, आता आंब्याचं सीझन संपत आला, खरं घरातले आंब काही सपायचं नाव नाही. तसं तर आमरस खाऊन खाऊन शिसारी बसली, आपण आंब खाऊन अजून बसायचे हो. ती पण शिसारी बसली तरी खायचं, म्हणजे परत भविष्यात काचेच्या पेटीत आंबा बघायला मिळतील आणि 1 डझन 1,00,000 रुपये म्हणून आत्ताच मन सोक्त खाऊन घ्यायची. फक्त एवढंच की जर खाताना ड्रेसवर पडला तर 4 दिवशी धुवून घ्यायचा, नाहीतर मग परत ठोका बसणार हो. आता सुट्टी आहे तर म्हटलं मेहंदी शिकून घ्यावी, म्हणून सगळं बेसिक पासून शिकायला चालू केलं की. खरं ज्यांचं हात बारका असतात का नाही, त्यांचं कोण सपत आले की लय वांद होते, हातात सरळ धरताच येत नाही. तरी पण लब्बर अडकवलं आणि काढायला चालू केलं की. आता काय काय डिझाईन काढून झाल्या, खरं तर मम्मीने इकडे बोलवलं, ती म्हणजे देवाऱ्यात बेडूक आलाय म्हणून हो. आता म्हणलं आला असेल दर्शन घ्यायला, पण मम्मीला इकडे दर्शन घ्यायचं होतं म्हणून ती देवाला सांगत होती की त्याला बाहेर काढा. आता बेडूक काढायसाठी थोडी ना साक्षात देव प्रकट होतील, पण खरं तर साक्षात अण्णा आला. आता अण्णा हाय आपला शुरवी, त्यामुळे त्यानं हातात पिशवी घातली की काढायला चालू केलं, पण ती बी पळत होतं. मारू नकोस बाबा त्याला. आता मम्मी तर त्या बेडकाला बघून किचाळली, तर बेडूक बी जरा लयच विचित्र आणि वेगळं दिसत होता हो. पण आता जाता जाता बेडूक बघून झाला असला तर लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून जावा.